रामदास आठवलेजी सध्या आपल्या सोबत आहेत। आठवलेजी, जर आपण बघितलं नाशिकमध्ये जो प्रकार घडलेला आहे आणि त्याच्यानंतर थेट महिला आयोगाचे अध्यक्ष राजीनामा काय आणि हे सगळे जे वेगवेगळे फोटोज वेगवेगळ्या मंत्र्यांच्या समोर येत आहेत, काय एकंदरीत वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की अशा पद्धतीचे भोंदू बाबा जे आहेत त्या भोंदू बाबांकडून जाऊ नये आणि जर एखादा श्रद्धावान कुणी काय सांगणार असेल तर श्रद्धा असेल तर ठीक आहे, पण अशोक खरात अत्यंत डांबीस माणूस होता, अत्यंत बदमाश माणूस होता आणि त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ते अत्यंत मनाला चटका लावणार अशा पद्धतीचं आहे, सगळ्या बाबांची बदनामी करणार आहे। त्यामुळे अशा बाबाला फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे। आणि आता जर एखादा बाबा तर चांगला असेल गुणात जायला हरकत नाही आहे, पण अशा पद्धतीनं अनैतिक अशा पद्धतीच्या बाबांवर विश्वास ठेवता कामा नये आणि मी कुठल्याही बाबाकडे अजिबात जात नाही। पण जर आपण बघितलं तर तुम्ही जात नाही, पण अनेक मंत्री जातात खात्यातले असं दिसत आहेत। महिला आयोगाचे अध्यक्ष त्या वेगवेगळ्या म्हणजे मंदिरांच्या बॉडीवर आहेत। ही वेळ आहे म्हणजे ज्या पद्धतीने फोटो समोर येत आहेत, अनामिका कापली जाते एखाद्याला वशीकरण करण्यासाठी, असे देखील काही समोर आणलेत, पुरावे समोर आणलेत। मला वाटतं की हे कृत्य अत्यंत नीच अशा पद्धतीचं कृत्य आहे आणि तो जो बाबा आहे त्या बाबांनी ज्या पद्धतीनं आपलं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये एवढ्या चुका केलेल्या आहे, त्यामुळं अशा बाबांवर लोकांनी विश्वास ठेवता का कामा नये असं माझं मत आहे। पण कुणाची श्रद्धा असेल तर श्रद्धा असावी, पण अशा बाबांच्या बद्दल श्रद्धा असता कामा नये असं माझं व्यक्तिगत मत आहे। पण आपण बघितलं तर अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत या बाबाचे, अश्लील व्हिडिओ आहेत। म्हणजे अर्थात अनेक महिलांबरोबर त्यांनी अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार छळ केलेला आहे, म्हणजे महिला घाबरतात अक्षरशः यायला, त्यांना ब्लॅकमेल सुद्धा करत होता अशी देखील तक्रारी आहेत। मला वाटतं की महिलांनी असल्या बाबांकडे अजिबात जाता कामा नये। महिलांनी जे अनेक बाबा आपण पाहिलेले आहेत त्या सगळ्या बाबांची प्रकरणं उघडकीस आल्यानंतर या बाबांनी मोठ्या प्रमाणामध्ये अनैतिक नीतिमत्तेवर आघात केलेला आहे, अनेक महिलांवर अत्याचार केलेला आहे। त्यामुळं बाबा जे असतील बाबा तपासून त्या बाबाकडे जायला पाहिजे आणि महिलांनी अजिबात बाबांकडे जाऊ नये असं माझं मत आहे आणि अशा बाबांची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे। मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्रामध्ये जे असे बाबा आहेत ज्यांचे कृत्य अशा पद्धतीचं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे आणि अशोक खरात याच्यावर तर मोठी कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे। आपण बघितलं तर आयकर विभागाने सुद्धा आज नोटीस, म्हणजे ते त्यांच्याकडे देखील मोठी संपत्ती आहे, त्यांच्याकडे पैसे खूप आहेत असं देखील दिसतंय त्याच्यामध्ये। आता ती संपत्ती असेल तर आता त्याची चौकशी जी आहे ती चौकशी त्या ईडीनी सीबीआयने इन्कम टॅक्सने करणं अत्यंत आवश्यक आहे। एवढी संपत्ती आली कुठून त्याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं। बरं, तुमच्या स्टाईलमध्ये महिलांना काय आवाहन कराल? जर आपण बघितलं तर इथं रामदास आठवले जे आहेत थेट फाशीची शिक्षा म्हणतायत की खरात यांना फाशीची, कॅप्टन खरात यांना फाशीची शिक्षा द्यावी। ज्या पद्धतीने त्यांनी अनेक महिलांना या ठिकाणी फसवलेलं आहे, अनेक महिला कार्यकर्ता देखील त्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले आहेत। अर्थात जे राज्यामध्ये होते त्या संदर्भात तक्रारी आणि त्यांची भूमिका हे या ठिकाणी ते मांडतायत आणि थेट राज्य सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन करतायत की यामध्ये खरात यांना थेट फाशीची शिक्षा व्हावी। ज्या पद्धतीने महिलांना तो फसवत होता, अनेक जे पीडित महिला आहेत त्यांनी समोर यावं आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावे अशी मागणी करतायत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।